आपल्या महाराष्ट्राच्या प्रथा आणि परंपरा आणि जे महाराष्ट्र पूर्ण देशाला दिशा देणारं कायद्याचं राज्य म्हणून याची ओळख होती, त्यांच्या आजच्या निर्णयाने खऱ्या अर्थानं एक प्रकारचं महाराष्ट्राच्या प्रतिमेलाच काळीमा फासण्याचं चूक पाप म्हणणार नाही ते स्पीकर असल्यामुळे ते त्यांनी केलेली आहे. जे काही त्यांनी त्या याच्यामध्ये ऑब्झर्वेशन त्यांचे आलेले आहेत, जे काही निर्णय त्यांनी दिलेले आहेत ते कुठल्याही संविधानिक व्यवस्थेचा आधार घेऊन नाहीत. आणि या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्या चेअरवर बसलेलं व्यक्तिमत्व हे राजकारण करत असेल तर विधिमंडळाच्या प्रथा आणि परंपरा ज्या आहेत त्याला खऱ्या अर्थानं गालबोट लागलेलं आहे. आणि म्हणून आता याच्यावरची सगळी चर्चा आदरणीय पवारसाहेबांबरोबर आमची झाली आणि त्याला चॅलेंज करायचं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि या सगळ्या प्रकरणावरची दाद माननीय सुप्रीम कोर्टात आम्ही मागू. शरद पवारांचं काय म्हणणं होतं की त्यांना अपेक्षितच होतं? आहे स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरेंच्या साहेबांच्या पक्षाबद्दलही जो निर्णय झाला ते स्क्रिप्टेड होता, हेही स्क्रिप्टेड आहे. त्याच्यामधला आणि याच्यामधला फरक आहे की याच्यामध्ये तो भयानक लॅकून आहेत. त्याच्यामध्ये काही पाऊल ते वाचून होते, पण इथं तर त्यांनी या सगळ्या संविधानिक व्यवस्थेलाच संपुष्टात आणण्याचं पाप या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीचं चित्र आहे. त्या निर्णयात आणि या निर्णयातला हा फरक आपल्याला पाहायला मिळतो आहे. सोबतच्या चर्चेत कोर्टात जाण्याचा बिलकुल बिलकुल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याच्यात जाऊ आणि मी तुम्हाला सांगतो की ही जी काही व्यवस्था चाललेली आहे कायद्याला धरून नाही, त्या खुर्चीचं राजकारण केलं जात असेल, त्या संविधानिक पदावर बसलेल्या खुर्चीचं राजकारण केलं जात असेल तर हे अशोभनीय आहे. हिंदी में बता दीजिए. अपात्र नाही केलंय आणि दोन्ही गटांना मान्यता दिली, शेड्यूल 10चं उल्लंघन आहे वाटत नाही का? त्यांचे निर्णय तुम्ही समजून घ्या एकदा. त्यांनी जो निर्णय दिलेला गोलगोल पाणी इत्ता पाणी, मग माझा अधिकारच नाही असं ते सांगतात आहे. मग तुमचा अधिकार नाही तर तुम्ही कशाला ऐकलात? सांगून द्यायचं तर हे माझा अधिकार नाही. त्यांनी म्हटलेलं आहे. आपण शेड्यूल 10चा पण त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांच्या निर्णयामध्ये. त्याच्यात एकदम स्पष्टच आहे, पॉलिटिकली निर्णय झालेला आहे आणि म्हणून त्याला माननीय सुप्रीम कोर्टामध्येच या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल. हिंदी में बता दीजिए. आज